हा जाऊ ना बाळाओ. तू झेंडा बांधून घे, मी पूजा करून घेतो. तरी म्हटलं सकाळपासून एवढं दरवळतंय कोण? तर हे बकळीचं झाड काय? जरा चल, मला फुलं वेचायची. झालं का तुमचं सुरू? आता जाताय का दादांना सांगू? सोनबाई. दादा आली, 5 मिनिटात आली. तुम्ही जा, येते मी लगेच. काय करते? काय दादा? थोडी फुलं आणि चंदनाची पानं घेऊन ये. हो आणते. लवकर. हा राम राम. हा बाजीराव एकदम रानातच. या या या. ए ठेवा थोडं खुरपं शेणखत घाल. दादासाहेब नाही म्हणू नका, तुमचा होकार पाहिजे आम्हाला. अरे चांगल्या कामाला मी कधी नाही म्हटलं. औंधा सरपंचाची निवड बिनविरोध व्हावी दादा. हे बघा मंडळी, मी गावचा सेवक माणूस. हे दारूची इशारी झाड काढून फळझाडांची रोपटी मी लावली. याला फांद्या कशा फुटत्याल, फळं कशी येत्याल याचा मी विचार करणार. मला राजकारण काय समजते ते खरं आहे दादा. दादा आता तुमच्याच आचार विचारानं गावानं बाळाचं ठरलंय. तर आम्ही सर्वांनी ठरवलंय की रामलाच सरपंच करायचं. होय, राम सरपंच. वा, एखानी नाही गुळानी मारायचा विचार दिसतोय तुमचा. हा चांगलं काम कर, यशस्वी हो. दादासाहेब मनापासून गावची सेवा करेन. वस्तात वस्तात जाऊ दे घेऊ. ती अपमानाची आग दाराच्या चौकटीला कशाला लटकून ठेवली आहे? ती आग नाही, माझी आबरू आहे. आबरू टांगून ठेवली. पोटच्या पोराला सरपंच की सुधारणेची पिलं ह्याच्या पोटात. ह्यो गरवार आम्हाला साडी नेसून पान फळ सांगतोय म्हातारा. वस्तात वस्तात आमचा पार वांदा केलाय हो. आहो जीवन पार सत्याग्रह केलाय या दारू पायी. आणि त्यातनं भानगड अशी बघा, हे असं गाभर दारू प्यायची म्हणजे सारी चढतच नाही हो. नाही तर काय, दारू प्यायची नाही, बिडी ओढायची नाही, परक्या बाईकडे चोरून बघायचं नाही, मग जगायचं कशाला? वस्तात मला तर असं वाटतं कंदेरीच्या मुळ्या खाऊन जीव द्यावा. चाललो मी. असू द्या रे, असू द्या. बरं झालं तुम्ही अडवलं ना, तुम्ही चाललो होतो. आदर्शाची पुंगी वाजतोय म्हातारा. त्याला ढोल वाजून आपण साथ करायची, तरच त्याची पुंगी बंद होईल. ती कशी हो? राजाला कैद करायचं असेल तर वजीर जायबंदी केला पाहिजे. वजीराला कशाला जायबंदी करताय दादा? आधी घोडा वाचवा ना. काय हा गेला घोडा. आजोबा खेळा ना. अरे दे टाळी दे.
घोडा गेला. हे काय अजून तुमचं झालं नाही? अहो माझी सगळी आवरावर झाली. भाऊनी पेचात पकडलंय. कसल्या पेचात? दादा उंटाला 6 घरं तिरकं ठेवा की संपलं. हे, दादा बघा. तू आमच्या खेळामध्ये मध्ये मध्ये का बोलते? सून आहे माझी ती. माहिती मोठे हुशार आहे ते. हुशारच आहे. अरे खरंच की. हा. चहा. बाबा तुम्ही कामात गेला. मी कशा कामातून गेलो? मध्ये मध्ये नाक खुपसायची सवय वाईट. सूर्यदेवाय दादा नमस्कार कर. आशीर्वाद. निघाली का? हो आशीर्वाद. निशाणा युसा टाटा. टाटा करा. वहिनी मी निघते ग. हा. भारती नीट जा. आणि हो दुपारचा डबा आठवणीने खा. हो ग. आणखी काही सांगायचं राहिलंय का? अरे हो आपल्या भारतीसाठी एखादा चांगला मुलगा शोधायला हवा. अरे हो, दादांनी भारतीसाठी एक स्थळ बघितलं होतं. काय झालं दादा? हो हो उद्या जाऊन ये त्यांच्याकडे. उद्या जाऊन आणि त्याला रे दादा हे सगळं आपल्या गावकऱ्यांच्या मेहनतीचं फळ आहे का? बाजीराव वा वा कष्टानं सारं मिळतं बरं. गावकऱ्यांनो, आदर्श गावासाठी मिळालेला पुरस्कार. आणि यानंतर दादासाहेब 2 शब्द बोलतील. व्यासपीठावरील आदरणीय मंडळी, आमचे जिल्हा अधिकारी, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज मला खूप आनंद झालेला आहे. हा काही केवळ एकट्या रामचा सत्कार नाहीये, हा सगळ्या गावाचा सत्कार आहे. कारण तुम्ही ज्या एकजुटीने या गावामध्ये काम केलं आहे त्यामुळं अगस्त्य ऋषीच्या कुदळीचं मोल तुमच्या हाताला आलेला आहे आणि अशामुळेच आदर्श गावचा पुरस्कार आपल्याला मिळाला. या प्रयत्नातून तालुका, जिल्हा, देश उभा राहतो. तुम्ही हे काम अतिशय एकजुटीने केलेलं आहे, मनापासून केलेलं आहे. मला अतिशय आनंद झालाय. तुमचे आभार मानतो. दादासाहेब, अरे दादासाहेब मला माफ करा. मला माफ करा दादासाहेब. मी शरण आलोय तुम्हाला. लालू, अरे काय हे लालू? दादासाहेब, मला कळून चुकलंय. गावाला गालबोट लागल असं मी कधीच वागणार नाही. बर बर, मला माफी करा दादासाहेब. अरे तुझी चूक तुला समजली ना. होय. मग कष्ट कर, या गावासाठी घाम घाल. हे लालो अंगणातल्या गुढीचं काय? दादासाहेब, अहो दारात गुढी उभी केली मी. लोक आवाज सवा बोलतात. हे बघा, माझी फजित सगळ्यांच्या ध्यानात राहावी आणि तुमच्या चांगल्या विचारांची आठवण राहावी म्हणून गुढी उभी केली मी. माझं काय चुकलं सांगा बघू. लालू, तुला पश्चाताप झालाय ना? होय. या सगळं काही आलं. अरे थांब जरा. बघ, गावचा शिलेदार आहेस तू. रामच्या खांद्याला खांदा लावून हा गावगाडा उभा केला पाहिजे, समजलं? हा येऊ दे. ए यशवंत येऊ दे. हा येऊ दे सावकाश.
सावकाश काका घ्या बाजूला घ्या हा येऊ द्या हा अरे काय रे चिकन ह्यो राग नाही चलतो काम आहे महत्वाचं. अरे थांबा हो. आता तुमच्या सोबत म्हणून जायचं म्हणजे चाचा म्हणजे पावसा उदरपूर तशातले गत व्हायचे बघा. काय काढताय वाटतं हं? हिरीतला हो हल्ली गाळ काढायचं काम चाललंय. तुमच्या मनातला नाही काढला गाळ. माझ्या मनातला गाळ काढला हो, पण एक गडूळपणातली मासुळी आपल्या गावात आहे, तिला जरा निवाळ पणातला जरा दाखवा की. कोण रे? मेनका. नाही मी काय म्हणतो सरपंच, एवढा मी इब्लिस माणूस, मी तर सुधारलो, मेनका का नाही सुधारणार? मला काय तरी आयडिया द्या, मी तिला सुधारवतो. नाही नाही दादासाहेबांना विचारलं पाहिजे. एक सांगू, दादासाहेबांच्या हातने हे काम होणार नाही. तिच्या पायातल्या घुंगरात देवघरातली फुलं करायचं म्हणजे जरा जिकिरीचं काम आहे. हे काम तुमच्यासारखा हुशार माणूस करू शकेल. गावासाठी हे पण काम करू की आपण. आता कस अगं बया सरपंच सरपंच तुम्ही या या की आत या. बसा बसा की. हो, अप्रतिम अप्रतिम. तुमच्या कलेला जवाब नाही. पण उपयोग काय त्याचा सरपंच? फुलाच्या सुगंधाची कदर करणारा कोण नसेल तर फुलानं उमलायचं कुणासाठी? परमेश्वराच्या पायासाठी. हा साजशृंगार करून कोणा हौशा गवशाची वाट बघण्यापेक्षा चांगुणाला जशी गावरान जमीन मिळून दिली तशी तुलाही मिळून दे ना. ती तू कस. हो राहता प्रश्न भांडवलाचा आहे, ते गावातल्या पथपेढीकडून मिळून दे. अहो पण सरपंच, ज्या पावलानं कधी रंगमहाल सोडला नाही ती पावलं रानात रमतील. हो मेनका, चेहऱ्याला सुरकुत्या पडल्या ना की पायातल्या घुंगरांचा नाद हरवतो. मग काय करशील? म्हणूनच सांगतोय लग्न कर, गृहिणीचं जीवन जग. असं बोलणार रोज भेटतात, पण तीच उजाडल्यावर साधी ओळख सुद्धा कोण दाखवित नाही. म्हणूनच सांगतोय ऐक. बसा, चहा घेऊन जावा. नाही. चहा घेऊन जायचं बरं का? आणि अशा रीतीनं विश्वामित्र मेनकेच्या मोहजाला सापडला. त्याची तपश्चर्या भंग पावली. इंद्रानं आपला कार्यभाग साधला. तेव्हा मेनका आपल्या या अभागी मुलीला सोडून सरळ स्वर्गात निघून गेली. इकडं बघावं तर विश्वामित्र ही तपश्चर्येला निघून गेले. मग त्या अभागी मुलीचा सांभाळ शकुंतला नावाच्या पक्षानं केला, म्हणून ती शकुंतला. या अभागी मुलीच्या पोटी भरत नावाचा एक पराक्रमी पुत्र जन्माला आला. आजोबा, आणि म्हणून तर आपल्या देशाचं नाव भारत असं पडलं. अरे अगदी बरोबर. काय ग वहिनी, आता चक्रा सुरू झाल्या. बघ ना, अजून कसे आले नाहीत ते. कुठे बसले देव जाणे. अगं भाऊची सरपंचकी तुझी सवतच झाली बघ. तुझ्या बहिणीला सवत चालेल, पण आम्हाला दुसरी सुनबाई नाही चालणार हो. चालेल की, पर त्याला गाठायचं. महाकालीच्या लवनात